महाराष्ट्र राज्यातील सीमा भागात वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध ज्वलंत समस्यांबाबत जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी आज बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। महाराष्ट्र राज्यातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मिरज, गडहिंग्लज तसेच उदगीर या भागांमध्ये लाखोंच्या संख्येने कन्नड भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत। अनेक दशकांपासून हे नागरिक आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत येथे वास्तव्यास आहेत। मात्र या भागातील कन्नड भाषिकांना शिक्षण, रोजगार, शेती तसेच पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलं। विशेषतः सीमा भागातील कन्नड माध्यमाच्या शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता तसेच शाळांच्या इमारती व इतर आवश्यक पायाभूत सुविधाही अपुऱ्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। सीमा भागातील कन्नड शाळांचा विकास करून त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली। तसेच सीमा भागातील युवकांना रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावं लागत असल्याचंही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली। त्यामुळे सीमा भागातील युवकांना विविध योजनांमध्ये प्राधान्य देणं तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय शेती हा या भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असला तरी पाण्याची कमतरता, सिंचनाच्या सुविधांचा अभाव आणि शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी नमूद केलं। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या ही अत्यंत गंभीर असल्याने सीमा भागातील गावांसाठी विशेष पाणी पुरवठा योजना राबवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात कर्नाटक शासनाचे कायदा व संसदीय कार्य तसेच सीमा व भूजल विषयक प्रभारी मंत्री माननीय एच.के. पाटील यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली। त्यावेळी माननीय मंत्री एच.के. पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी यांना सीमा भागातील समस्यांबाबत अहवाल देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या। त्याकरिता माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी माननीय श्री मोहम्मद रोशन यांची भेट घेतली। सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या प्रमुख समस्या जिल्हाधिकारी स्तरावर मांडून त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे शिफारसीसह पाठवण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती आणि पाणी पुरवठा यांसारख्या ज्वलंत समस्यांबाबत सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करून त्याबाबत कर्नाटक शासनाकडे आवश्यक शिफारस करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या चर्चेदरम्यान संबंधित अधिकारी तसेच सीमा भागातील कन्नड भाषिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते।